आणि हा प्रवास सुरू झाला त्या गावाला भेट देण्यापासून. पुणे शहरापासून जवळ पण आपलं गाव पण टिकवलेलं गाव माळीण. नक्की काय घडलं असेल त्या सकाळी? 100 बातम्या आणि तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी, पण यातलं खरं काय या शोधात आम्ही निघालो आणि थेट पोचलो त्या पडलेल्या तुटलेल्या निर्जन माळीण गावात. त्या गावाची, डोंगराची, पडलेल्या घरांची सफर घेताना अनेक प्रश्नचिन्ह असणारे चेहरे आम्हाला बघत होते. हातात कॅमेरा, डायरी, पेन असे आम्ही तिथे फिरत होतो आणि त्यातून आपल्याला हवी असणारी माळींची गोष्ट मिळणार का असा एक प्रश्न आमच्यासोबत फिरत होता. मग ह्या अभ्यासाचं, भेटीचं नक्की काय झालं? माळींची गोष्ट मिळाली का? कॅमेऱ्यावरची आणि प्रत्यक्ष घडलेली दुर्घटना यात काय बदल झाला आणि त्या भेटीतून चित्रपटासाठी काही निष्पन्न झालं का? जाणून घेऊयात पुढील भागात.